भाजीचं पान देखील खातात. ते गीतेमध्ये काय सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. प्रेमाने पान फळ फूल तोय, तोय म्हणजे पाणी, मला द्या, मी ग्रहण करतो. तेव्हा आणि हे सांगितलं, हे पागल आहे. बरं काय रे, त्या मुलांना विचारलं, इथनं नंदभवन किती दूर आहे बघा. उघडा वेदांत, उद्धवाचा बंद वेदांत आहे, अजून नाही बोलले. आणि इथून नंदभवन किती दूर आहे. म्हणाले महाराज आपल्याला नंदभवन कुठे आहे हे विचारावं लागणार नाही. अरे मी इथे अजूनपर्यंत कधी आलेला नाहीये, त्यामुळे मला माहिती नाही. एवढं तुम्हाला समजत नाही. महाराज आपल्याला जरी माहिती नसलं तरी घोडे आमच्या कन्हैयाच्या आहेत. हे बरोबर नंदभवनाला उभे येते. पहिला झटका दिला की का भाड्याची गाडी घेऊन आलेला आहे, तुझी गाडी नाही आहे. हे घोडे आपल्याला तिथे नेऊन उभं करून देतील. चेहरा उतरला आणि महाराज तिथे देखील आपल्याला सगळे ओळखतील. कारण महाराज हा पितांबर आणि आमच्या कन्हैयाचा पितांबर आहे. हा नेसून कन्हैया आमच्या बरोबर गोचारणाला येत होता. दुसरा झटका, आपल्या गळ्यात जी शाल आहे ती शाल घेऊन आम्ही लपाछपीचा खेळ खेळत होतो. तिसरा झटका, आपल्या गळ्यात जी वैजयंती माळ आहे ती आम्ही प्रत्येक जण आपापल्या गळ्यात एक एक दिवस घालायचे आणि खेळायचे. सांगितलं भाड्याचं सगळं सामान घेऊन आलेलं आहे, इथे आम्हाला ज्ञान सांगायला आला. घ्या बाबा. उद्धवाला वाटलं हे पागल आहे. पागल निघून गेले, रथ गेले. पुढे रथ गेल्यानंतर काय काय बघा, सगळा उघडा वेदांत दिसतोय. आणि एक ब्रजगोपी दूध काढते आहे, गाय समोर उभी आहे. दुधाचं भांड दोन्ही पायामध्ये ठेवलेलं आहे आणि धार खाली जाते आणि मुखामधून ते शब्द निघतायत, आणि दूध खाली जाते. काय म्हणते, काय सांगितलं होतं नारदांनी की आपण त्याचं मानसिक दर्शन करा. आपल्याला सांगितलेलं आहे. आणि दर्शन दोन प्रकारचं असते, एक मानसिक दर्शन आणि एक चाक्षुष दर्शन. म्हणजे मनाने दर्शन करणं याला मानसिक दर्शन म्हणतात आणि डोळ्यांनी दर्शन करणं याला चाक्षुष दर्शन म्हणतात. चक्षु म्हणजे डोळा. तर तुम्ही मानसिक दर्शन करते, लवकर लवकर दूध पी. तुझं दूध पिऊन झाल्यानंतर मी भांड्यात दूध काढते आणि नंतर मग यमुनेच्या किनाऱ्यावर येते. उद्धवाला वाटलं पागल नंबर 2, तिथलं दूध देवाला मिळते काय. आपण एक विचार करा की आपण आणि सूर्याला अर्घ्य कुठे देता, सूर्याला अर्घ्य इथे देता आणि सूर्य आहे कुठे, किती दूर आहे आपल्या, ते त्याला मिळतात की नाही. व्यासांनी हे सांगून दिलं, तुम्हाला ही शंका नव्हतो म्हणून त्यांनी गोकर्णाने अर्घ्य देऊन रथ थांबवला. म्हणजे तो रथ थांबवण्याची शक्ती इथे दिला पाण्यामध्ये आहे ना. आपल्याला वृंदावन मध्ये एक संत आहेत गोपाल महाराज, आमचे फार प्रेमी आहेत. ते मुलं सगळं ओळखतात त्यांना. आणि बघा एक आणि दिल्लीचा व्यापारी आला होता, त्यांनी एक अत्तराची बाटली दिली. त्यावेळेला ही कहाणी नाही आहे, ही प्रत्यक्ष घटना. आम्ही तिथे होतो आणि एक बन्सीवाले गोपाल कदाचित आपण पाहिले असतील, इथे खूप याचे कारंजाला राहायचे. ते त्यांचाही आश्रम तिथे आणि आमचाही आश्रम. एक बैरागी बाबा आणि एक महात्मा, अशी 4 जण आम्ही 5 जण होतो तिथे. त्यांनी ती दिल्याबरोबर त्या गोपालनी, तो नेहमी गोपाल सेवाखंडमध्ये जास्त राहतो, आमच्याच वयाचा आहे, ब्रजवासी आहे. काही नाही, नुसती एक गोंडपाटाची लुंगी नेसतो आणि गोंडपाटाची लंगोटी, बस. बाकी गळ्यामध्ये मोठं जाणं, अंगामध्ये काही नाही. झोपला तर वाळूवर झोपून जातो. गोपाल महाराज सगळ्यांचा चांगला परिचयाचा आहे तिथे. आणि ते अत्तनाची बाटली घेऊन त्यांनी असा विचार केला की मी आणि हे अत्तनाची बाटली आणि बाकी बिहारला अत्तर लिहून टाकलं. धावायला लागला, धावता धावता ते खाली पडला आणि ती बाटली फुटली. आता मोठी बाटली होती, त्यातलं तर आमच्या अंगावर आलं, त्याच्या अंगावर गेलं आणि तिथे बाकी बिहारीचं मंदिर अगदी जवळ होतं तिथे. आणि तिथे हो हल्ला व्हायला लागला.
बैरागी महाराज तिथे गेले आणि त्यांनी बघितलं तर बाकी बिहारीच्या मंदिरात आणि त्यांच्या अंगावर ते अत्तर होतं. तिथे गेल्याबरोबर आणि त्यांनी बघितलं बाकी बिहारीच्या अंगावरनं सगळं आणि हे अत्तर वाहत होतं. हेच अत्तर, हाच सुगंध. त्यांनी सांगितलं अरे गोपाल बघ म्हणे, त्यांना मिळालं ते. आणि तिथे जाऊन बघितलं तर खरोखर त्यांना ते तिथून वाहत होतं अत्तर. ते म्हणजे आपण प्रबल भावनेनी जे काही द्याल ते आणि देवाला ठाऊक मिळते. भावाशिवाय आपल्याला एखादी तरी गोष्ट मिळते काय? आपण घराच्या बाहेर निघाले ते प्रत्येक गोष्टीचा भाव होतो ना. रिक्षात बसायला लागले तर भाव काय, एखादी वस्तू आणायला लागली तर भाव काय, भाव होतो ना. मग भावाशिवाय देव मिळेल काय? आमचे एक महात्मा काय लिहितात बघा, भाव बिना बाजार में वस्तू मिले नहीं पाहिजे. तर ती दूध काढत होती. ज्याला वाटलं उद्धवाला विचारलं, हे गोपी तू कोणाशी बोलतोय? कन्हैया थांब जरा, आपण कोण? मी उद्धव. मग मी श्रीकृष्णाचा निरोप सांगायला आला. कन्हैया तू इथे आहेस आणि हा तुझा निरोप सांगायला आला. कोणत्या कृष्णाचा निरोप सांगायला आला? मी आणि श्रीकृष्णांनी मला निरूप, आपण असलं तर विचारलं असता की काय निरूप आहे, काय पत्र आहे, काय आहे का, काय नाही. महाराज माझा कृष्ण मला सोडून जातच नाही आहे, तो निरूप कोणाचा आणला? उद्धवाने विचारलं. टू बी लेट, पागल नंबर 2. आश्चर्य वाटलं. कोणी हेही नाही विचारलं चहा पिता काय, दूध पिता काय, टाकतात काय नाही, चालले उद्धव. एक ब्रजी गोपी कचरा, कितीतरी मोठा प्रसंग आहे हा. 3-3 दिवस सांगत लावं लागते. वेगळं स्वतंत्र भागवत सांगितलं म्हणजे तिथे. तर तिथे एक गोपी कचरा काढत होती. रूप ध्यान बघा कसं करतात काढत होती. आणि तिथे कन्हैया यशोदेनी किती छान शृंगार करून दिलेला आहे. तुझ्या कुरळा केसावरती किती धूळ उडते, बाजूला हो, थोडा बाजूला हो. तुझा उद्यान सांगितलं समोर कोणी दिसत नाही आणि पागल झाली आहे. त्याने विचारलं की हे ब्रजगोपी काय करते? महाराज मी काम करायला लागली की हा समोर येऊन उभा राहतो. सर्वेषु कालेषु मामनुस्मर, गीता चला थोडा. आणि मग मी याला सांगते, याच्या सुंदर सुंदर केसांवरती सगळी धूळ उडते. मी याला सांगते की बाजूला. उद्धवानी विचार केला, पागल नंबर 3. जायला लागले यमुनेच्या किनाऱ्यावरनं. एक आणि गोपी ध्यान करत होते. त्या उद्धवानी विचारलं की काय भानगड आहे? तिला विचारलं, हे गोपी तू काय करतेस? मी श्रीकृष्णाचा निरोप आणला. ती काय म्हणते, अरे तू कोण आहेस? तर श्रीकृष्णाचं नाव नको माझ्या समोर घेऊ. का बरं? अरे तो मला सोडून जातच नाहीये, मी त्याला विसरण्याकरता ध्यान करते. आश्चर्य वाटलं. मी हे म्हणते नाव म्हणजे श्रीकृष्ण माझ्या रोमरोमामध्ये इतका बसला आहे की तो कसा विसरला याच्याकरता मी ध्यान करत बसलो. आश्चर्य वाटलं उद्धवाला. गेले आणि तिथे गेल्याबरोबर एकदम उद्धवाला बासरीचे स्वर आहे. आश्चर्य वाटलं. आणि घोडे उद्धव पुढे जायला सांगितले, ही करून घोडे तिथे थांबले, गेले नाही पुढे. असा विचार केला, श्रीकृष्ण तिथे आहे, इथे बासरी कोण वाजवते आहे?
वर्षाचा गुणशब्द आहे शब्द. श्रीकृष्णाने काय सांगितलं तर आपण सगळे ऐकलं. आई वृंदावन परित्यज्य पादमेकं न गच्छति. श्रीकृष्ण आज आपल्याला वृंदावनात दिसतात आणि दिसतात. आपण त्याला बघायला नाही जात. आपण त्याने केलेले स्थान बघायला जातो, अंक बघायला जातो. आणि त्यांनी सांगितलं होतं की मला बघायला कोण येते म्हणे. जो मला बघायला तर त्याला मी दिसतो. दिसत कसा नाही, कारण त्याची शपथ आहे वृंदावन परित्यज्य पादमेकं न गच्छति. बासरीचा आवाज यायला लागला. उद्धव खाली आले, उतरले. एकदम आतून आवाज आला, कन्हैया. आश्चर्य वाटलं. तो कोण कृष्ण, हा कोण? तिकडे आहे की इकडे? ज्ञानी बुचक्यात पडला. बघा, उघडा वेदांत बघतोय. याचा वेदांत अजून बंद आहे उद्धवाचा. तिकडे आणि गाई गोपी इकडनं तिकडे जात होत्या, तिकडनं तिकडे जात होत्या आणि कोणी कोणाशी बोलत नव्हतं. उद्धव गेले आतमध्ये गेले. की नाही या चल लवकर इकडे. कळे ना उद्धवाला. अंगणात गेले. नंद बाबा आणि उद्धव एकमेकाला ओळखत होते. गेले कदंबाच्या झाडासमोर नंद बाबा आणि बसले होते. आणि श्रीकृष्ण ज्यात लोणी खात होते ते कशात खात होते? एवढं मातीचं असं एक आणि भांड असते ना, ज्याला आपण बोळक म्हणतात किंवा मापूल म्हणतात, तिकडे कुल्हड म्हणतात त्याला. त्यामध्ये लोणी ठेवून ते लोणी कसं खात होते? या अशा बोटाने. त्याला ब्रजवासी लोक माखन की लुटकी म्हणतात. ती एका भांड्यात ठेवलेली झाकून. आणि तिथे आणि नंदबाबा उद्धव गेले त्या ठिकाणी. नंदबाबा आणि आपल्या भावावेशात आहेत. कन्हैया किती वेळ बासरी वाजवणार? खाली हे बघ, इथे लोणी आणि खडी साखर ठेवलेली आहे, जे लवकर खाली. उद्धव वरती बघतात, खाली बघतात. विचार केला, सगळे पागल नाही आहे काय? तेव्हा काही वेळाने नंदबाबा थोडे भानावर आले. एखाद्याला आपण म्हणतो ना, बोलत असताना आपलं लक्ष कुठेतरी जाते, आपण बोलत नाही. आप दुसरा काय म्हणतो, ए काय पागल झाला काय, कुठे बघतो? अरे एकदम आपण भानावर येतात. तेव्हा मग तर उद्धव कोण आहे? मी आहे उद्धव. बस उद्धव. उद्धवाने विचारलं की आपण कोणाबरोबर बोलत होता? मानसिक दर्शन होते उद्धवा. श्रीकृष्णाशिवाय बोलायला आहे कोण? आणि ही वेळ झाली की तो इथे बासरी वाजत बसायचा. हे बघ लोणी तयार आहे, मग मी त्याला लोणी द्यायचा. उद्धवाने विचारलं, ज्ञानी माणसाला असं तोंड सरसवते की मी केव्हा बोलेल आणि केव्हा चार शब्द लोकांना सांगेल, असं होऊन जाते तिथे. तर मग तर तुम्ही नाही इथे बसलो म्हणजे तो उद्धवाने सांगितलं, बाबा एक गोष्ट आपल्याला सांगू. हो सांग. उद्धवा बाबा आणि नंद बाबा, श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमेश्वर आहे. आपल्या मुलाबद्दल जर आपल्याला कोणी असं सांगितलं की आपला मुलगा प्रत्यक्ष परमेश्वर आहे, आपण काय म्हणाल? असं कसं? मला तर काही अनुभव नाही बा. पण नंदबाबाकडून काय प्रतिसाद मिळाला? आपला मुलगा आणि परमेश्वर आहे. नंदबाबाकडून काय मिळालं? माझा कन्हैया परमेश्वर आहे. उद्धवा माझा कृष्ण परमेश्वर आहे. उद्धवाला आश्चर्य वाटलं. उद्धवा एक गोष्ट सांग, परमेश्वर माझ्यासारख्याची पादत्राण आपल्या डोक्यावर घेईल का रे? आपली पादत्राण? हो उद्धवा. माझ्या कृष्णाला जेव्हा समजायला लागलं तेव्हा, आणि श्रीकृष्ण आणि एक दिवस पितांबर नेसलेला होता. माझी पादत्राण म्हणजे जोडे माझ्या डोक्यावर घेतले आणि पितांबराने झाकून घेतले. मला येऊन विचारलं, बाबा आमच्या डोक्यावर काय आहे? बाबा आमच्या डोक्यावर काय आहे? आणि आणि हे मानसिक दर्शन होते आहे, उघडा वेदांत आहे. आमच्या बेटा आणि माखन मिश्री नाही, बासरी नाही, मोरपंख नाही. बाबा लवकर सांगा, नाही तर हरले म्हणून सांगा. बेटा हरले दाखवून. हो बाबा. हे काय होतं? माझे जोडे.
मी त्याला सांगितलं का नाही ह्या असे आणि पादत्राणं डोक्यावर घेत नसतात. त्यांनी काय केलं, ते पादत्राणं उद्धवा इथे घेतले आणि आपल्या छातीशी लावले. बाबा हे किती पवित्र आहेत, हे का बरं? चला गीतेमध्ये, गीता काय सांगते, अनेक जन्म संस्कृतीस्तो याती परांगती. अनेक जन्माची साधना झाली की मग आणि तुम्हाला तर परांगती मिळते. तेव्हा हे नंदबाबा कोण होते? पूर्व जन्मामध्ये हे नंदबाबा श्रेष्ठ वसू होते. यांचं नाव होतं द्रोण आणि ही यशोदा ही धरा होती. हे दोघी ब्राह्मण होते. ब्राह्मण हे दोघेही होते आणि ती येते जन्मजन्यांची साधना चाललेली आहे. साधना तिथे होती. आता आम्ही आपल्याला सांगितलं होतं की मुलगा यशोदेचा, मुलगा देवकीचा आणि दूध यशोदेचं पितं. ते काय संक्षिप्तपणे ते कारण देखील ऐकून घ्या. आता तर हे आणि पहिल्यानी द्रोण आणि वसू होते. दुसऱ्या जन्मात द्रोण आणि वसू झाले ब्राह्मण. तिसऱ्या जन्मात पुन्हा द्रोण आणि वसू झाले आणि गंगेच्या किनाऱ्यावर आणि ही धारा दिसायला अतिशय देखणी, तारुण्याने मुसमुसलेली आणि द्रोण पण तारुण्याने मुसमुसलेले होते. दोघे जण धारा अतिशय देखणी. तिथे आणि माध्यान्नाची वेळ होती आणि तिथे द्रोण भिक्षा मागायला गेले. भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असत. भिक्षा मागायला गेले. भिक्षा मागायला त्यांना वेळ लागला थोडा. दारावरती 3 व्यक्ती आले. एक म्हातारी आणि एक बालक, 5 वर्षाचा बालक तिथे आले ते. आणि त्या बालकाने बाहेरून हाक मारली. धरा एकटेच होते घरामध्ये. बाहेरून हाक मारली, आई आई आई. हाक ऐकल्या बरोबर आणि त्या धराच्या अंगावर रोमांच उभे राहिले की किती आणि आर्ततेने मला आई म्हणून हाक मारतोय. बाहेर गेली आणि त्याला बघितलं की आई हे माझे माता पिता आहेत, यांना फार भूक लागलेली आहे. आई यांना जेवण करायचं आणि तुझ्या घरी यांना जेवण मिळेल? मला पण भूक लागली आहे. होय बेटा, हे माझे पती आता भिक्षा करता गेले आहेत, आल्याबरोबर करून घेत. बसवलं त्यांना. काय टाकलं बसायला? आपली नेसण्याची जी साडी होती तिथे काय होतं, काय गालीची होती की काय होतं आणि छोटीशी झोपडी गंगेच्या किनाऱ्यावर ती टाकून दिली. तिथे बसा म्हणा. काही वेळ वाट बघायला लागली. आले नाही, अजून आले नाही. त्याने सांगितलं, आई असं वाटते तुझ्या घरी जेवण मिळणार नाही, जातो आम्ही. नाही बेटा, घरून जाऊ नकोस, ते येतील आता. बराच वेळ व्हायला लागला तेव्हा ती स्वतः कधी बाहेर निघत नसे. दिसायला अतिशय देखणी, तरुणांनी मुसमुसलेली आणि उरुभाग अगदी छान दिसायची खूप. तिथे गेली. थांबा म्हणाले, येते. एका वाण्याच्या दुकानावर गेले. त्याला सांगितलं, माझ्या घरी अतिथी आलेले आहेत, माझे पती भिक्षा करता गेले आहेत, अजून आले नाही. अतिथी भुकेलेला द्यायला नको, केवळ 3 व्यक्तींना पुरेल एवढं मला पाहिजे. त्याने तिच्याकडे बघितलं. सौंदर्याने व्यवस्थित होती, संध्यावर नव्हती. आणि बघितलं आणि सांगितलं की घेऊन जा. ती घेऊन निघायला लागल्याबरोबर त्याने सांगितलं की बाई याचं मूल्य नाही दिलं. तिने सांगितलं, मूल्य द्यायला आमच्याजवळ काही नाही, आम्ही भिक्षेवर आमचा निर्वाह करतो. मग जाऊ देत, टाकायला लागली. त्यांनी सांगितलं, नाही, भिक्षा द्यायला आणि मूल्य द्यायला आहे ना तुझ्याजवळ? काय आहे माझ्याजवळ? तिच्या दोन्ही स्तनाकडे बोट दाखवलं. तरुण होती, स्तन उर्भाग उत्तम दिसत होता. तुझ्या हे माझे स्तन, हे तुला हवे? हो देते. मग ठीक आहे, मग आतमध्ये चल. आतमध्ये कशाला जायला पाहिजे? तिथे शस्त्र पडलं होतं आणि त्या शस्त्राने ताबडतोब वरूनच ते दोन्ही स्तन कापले. इथून रक्तबंबाळ झालं ते एकदम. आणि तो एकदम सांगायला लागला वाणी की मला क्षमा कर, तू माझी माता आहेस, मला क्षमा कर, तू घेऊन जा. तुला क्षमा मागतो. ते तशा स्थितीमध्ये वस्त्र बांधलं आणि सांगते की बेटा उपाशी जाऊ नकोस माझ्या घरून. संत महात्मा माझ्या घरातून उपाशी न गेले पाहिजे. तशा स्थितीमध्ये आली. जाताना चूल पेटवून ठेवून दिली. ती विटांची चूल होती. चूल पेटवून ठेवून दिली. आणल्याबरोबर तिने इथे बांधलेला वेदना होत आहेत आणि तिने एकदम थोडा स्वयंपाक केला. त्यांना जेव घातला. हे सगळे हे लोक बघत होते.
बालकांनी सांगितलं, आई मला तू जेव घाल. आपल्या हाताने त्याला 4 घास घातले. त्यांचं जेवण झाल्याबरोबर त्याने सांगितलं, आई आम्ही संतुष्ट झालो. एकदम मूर्छित होऊन पडली. कारण हे लागलं ना, इथे कापला गेला, मूर्छित होऊन पडली. आर्त स्वराने हाक मारली, आई आई, आणि तिच्या स्तनावर हात फिरवला. एकदम पूर्ववत झाली ती. काही नाही, कुठे काही नाही. उठल्याबरोबर तिच्या मांडीवर बसलेला होता. आई आज माझ्याकरता तू आपले स्तन कापून दिलेले आहे. तुझ्या या स्तना म्हटलं मी दूध पिईल, आणि आई मी तुझ्या स्तनापासून कधी वेगळा राहणार नाही. आम्ही आपल्याला आजच सकाळी सांगितलं की ब्रजभूमीमध्ये महाराणा नावाचं गाव आहे. ब्रजचौऱ्यांची परिक्रमा कराल तेव्हा महाराणाला आपण काही थांबा आणि 108 माळांचा बालकृष्णाचा नावाचा जप करा आणि यशोदेच्या कडेवर आज 2007 मध्ये बालकृष्णाचं दर्शन करा. जीवनाची संध्याकाळ आहे आणि जीवनाची रात्र होण्याला किती वेळ आहे काही माहिती नाही आम्हाला. आम्ही सांगतो एवढं लक्षात ठेवा. भागवत आपल्याला अनुभूती करवते आणि नंतर साक्षात्कार करते. करून बघा. तेव्हा सांगितलं की आई, आणि हे कारण आहे की तूच आणि तीच धरा यशोदा झाली आणि हे ते. तेव्हा तिकडून मुद्दाम तिथून पाठवला गेलं की तिच्याकडे जा आणि दूध मला माझ्या यशोदेने पाळलेलं. आई मी तुझ्या दुधाचा कधी उरून होणार नाही. सदा मी भगवान सगळ्यात सांगतात की मी माझ्या आईच्या दुधाचा ऋणी आहे. आईने माझ्याकरता काय नाही केलं. तेव्हा ते त्या ठिकाणी तर उद्धवानी हे बघितलं. तिथे गेले आणि सांगितलं की उद्धवाला वाटलं ना काय ज्ञान सांगू मी आता. हे प्रत्येक ठिकाणी कृष्णाला पाहताय. आणि तेवढ्यात आतून आवाज आला. बघा, नंद बाबा राधेच्या पित्याचं नाव वृषभानू, आईचं नाव कीर्ती कुमारी. बरसाना नावाचं गाव आहे, तिथे राधा राहत असे. वृषभानूची कन्या होती. वृषभानू आणि नंदबाबा हे परम मित्र होते. दोघांचं असं ठरलं होतं की जर या नंदबाबाला मुलगा झाला आणि वृषभानूला मुलगी झाली तर त्यांचं दोघांचं लग्न करून द्यायचं. तेव्हा आणि लग्न भागवतात नाही आहे, पण गर्ग संहिता जो गर्गा चॅनल त्यात गोलोक खंडामध्ये राधा आणि कृष्ण यांचं लग्न झालेलं आहे. आणि ब्रह्मदेवानी त्याचे मंत्र ब्रह्माने, कारण ब्रह्मदेवानी शक्ती आणि शक्तिमान अंतरंग शक्ती यांचं एकत्रीकरण बघण्याची इच्छा केली होती. त्या ठिकाणी मंगलाष्टक देखील म्हटले गेले आहेत आणि भांडीर वनामध्ये त्यांचं लग्न झालं असा उल्लेख गोलोक खंडामध्ये आहे. गर्ग संहितेमध्ये आणखी ब्रह्मवेद पुराणामध्ये देखील थोडा उल्लेख आहे. विष्णू पुराणात थोडासा उल्लेख आहे, पण भागवतामध्ये प्रत्यक्ष लग्नाचा उल्लेख नाही आहे. तेव्हा तर सांगितलं की मी त्या ठिकाणी माझी आणि आई मी सदैव तुझ्या जवळ राहील. उद्धवाला आश्चर्य. असं ठरलं होतं, लग्न झालं नाही. यशोदेला एक एक भाव येत होता. उद्धव आणि नंदबाबा उभे आहेत. एकदम यशोदा बेबा. यशोदेचा नुसता आवाज ऐकला उद्धवानी. आतापर्यंत बघितलं होतं यशोदेच्या कानावर आणि उद्धवाच्या कानावर आवाज आला, विवाह करेगा विवाह करेगा. भावाविषयामध्ये आहे, विवाह करेगा विवाह करेगा गोपाल लाल मोहन विवाह करेगा विवाह करेगा विवाह करेगा गोपाल लाल मोहन विवाह करेगा. वृषभानंदिनीची बहू वरेगा वृषभानंदिनी से बहू आवरेगा. मेरा लाल मनोरथ मेरा पूरा करेगा. मेरा लाल मनोरथ मेरा पूरा करेगा. विवाह करेगा विवाह करेगा
कन्हैया कन्हैया भावावेशात खाली पडली. उद्धवाने नमस्कार केला. सगळा उघडा वेदांत बघतायत. उद्धवाचं पुस्तक उघडलं नाही अजून वेदांताचं. कोणाशी बोलणं झालं तिथे. आणि जेव्हा एक भाव जात होता यशोदेला, दुसरा भाव येत होता. आणि एकदम जेव्हा श्रीकृष्णाला झोप येत होती तेव्हा आईला सांगायचा, आई मला झोप येते. अंथरुणावर यशोदा झोपवायला जायची. नाही, मला मांडीवर झोपव. यशोदा मांडीवर झोपायची. आज देखील यशोदेला तोच भाव आला. उशी मांडीवर घेतली. उद्धव सगळं दृश्य बघतायत आणि आनंदाने मोठी अंगाई घ्यायला लागली. श्रीकृष्णाच्या डोळ्यात झोप भरून येत होती तेव्हा आईला विचारायचे झोपे भरल्या डोळ्यांनी, आई माझ्या चिमण्या झोपल्या, सगळ्यांची काळजी याला. हो आई माझे कबूतर झोपले म्हणाले. हो आई माझी वासर झोपली म्हणाले. हो आई माझे मोर झोपले म्हणाले. मला दाखव. यशोदा घेऊन जायची. आज देखील तोच भाव आला. उशी घेतली. उद्धव सगळं बघतायत आणि दाखवायला लागली खिडकीतनं, बेटा चिडिया सोई कबूतर सोए बछड़े सोए मेरे नंद दुलारे सोजा मेरे प्राण माझ्या कन्हैया झोपलाय. उशी ठेवून दिली पाण्यामध्ये आणि पांघरून टाकलं. थोडी भानावर आली. यशोदेनी आणि विचारलं. नंदबाबांनी सांगितलं, यशोदा कोण आलाय? कोण आला? मी उद्धव आहे. उद्धवानी साष्टांग नमस्कार केला. नुसता नाही, साष्टांग केला. तेव्हा सांगितलं की उद्धवाने विचार केला. उद्धवाचे शब्द आहेत भागवतामध्ये, मी आणि या ठिकाणी वेदांत सांगायला आलो. मी उपदेशक आहे आणि हे अनुभवी आहेत. उपदेशक श्रेष्ठ की अनुभवी श्रेष्ठ? अनुभवी जास्त श्रेष्ठ. उपदेशक नुसता उपदेश करणार आणि निघून जाणार. त्यांनी प्रत्यक्षात आणलं की नाही कोणाला माहिती आहे. आम्ही एवढं सांगतो पण प्रत्यक्षात आणि येते की नाही काय माहिती. उपदेश करणं सोपं आहे, आचरणात आणणं फार कठीण आहे. तर उद्धवानी मान्य केलेले हे शब्द आहे, मी उपदेशक आहे आणि हे स्वतः आणि आचरण करणार आहेत.
प्रत्यक्ष अनुभवी आहेत. नमस्कार केला त्यांना. रात्रभर तिथे चर्चा झाली घटनाची. सकाळी 4 वाजता नंद बाबा आणि यमुनेवर स्नानाकरता घेऊन गेले. गोपींचा नियम होता, गोपी आणि यमुनेवर किती वाजता? 3:30 वाजता. एकही गोपीच्या हाताला घड्याळ नव्हतं किंवा एकही गोपी जवळ मोबाईल नव्हता. बरोबर 3:30 वाजता जायच्या. 3:30ला ब्राह्ममुहूर्त सुरू होतो आणि तिथे यायच्या आणि बरोबर 4 वाजता घरामध्ये दधीमंथन सुरू आहे. आणि तिथे जेव्हा घेऊन जायला लागले नंदबाबा, पुढे नंदबाबा आणि मागे उद्धव, प्रत्येक घरामधनं एक जण यायला नमस्कार केला. अजून त्यांचा वेदांत उघडला नाही. गेले यमुना स्नान केलं, तिथे बसले राहिले. अजून तेवढ्यात गोपींचं दधीमंथन झालं. दधीमंथन झाल्यानंतर पाण्याची घागर घेतली बघा. आणि एक क्षण देखील काम सोडत नाहीत घरातलं. आणि काम सोडत नाहीत, नामही सोडत नाही. तुम्हाला आणि आम्हाला हेच करायचं, काम सोडायचं नाही आणि नाम देखील सोडायचं नाही. गेल्या आणि उद्धव एकदम डोळ्याला धारा लागल्या, घागर भरलेली आणि मुखामधनं शब्द निघताय, मोठा अन्य कोणता आहे? भागवत काय सांगते? नाम संकीर्तनम यस्य उद्धवाने नमस्कार केला, झाला अन्य वेदांत बंद आहे अजून. आणि वृंदावन मध्ये ज्ञानगुदडी नावाचं एक स्थान आहे, ज्या ठिकाणी गोपी आणि राधा यांचा सत्संग होता. तिथे सगळ्या गोपी हे झाल्यानंतर तिथे जायच्या. सगळ्या गोपी तिथे भरपूर गोपी गेल्या
आणि नंदबाबा उद्धवाला घेऊन गेले. नंदबाबांना आणि उद्धवाला असं वाटलं इथे जरा पुष्कळ चान्स आहे आता बोलायचा, कारण खूप गर्दी दिसते आहे गोपींची. तेव्हा आणि श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की उद्धवा आईला नमस्कार कर, ब्रजवासी लोकांना नमस्कार कर, माझ्या गायी तुझ्या जवळ येतील, प्रेमाने त्यांच्या अंगावर हात फिरव, पक्षी येतील. तेव्हा ब्रजभूमी प्रेमभूमी आहे. तेव्हा आणि गोपींना बघितल्याबरोबर उद्धव गोपींना नमस्कार करतात. गोपी काय म्हणतात, उद्धवाचे शब्द उद्धवाला देतात. उद्धवा आम्हा अनपढ गोपींना नमस्कार काय म्हणून करता? चार झाले. त्या श्रीकृष्णाने मोबाईलनी कळवलं होतं की असं असं बोलणं झालं की फायझर आलं होतं. तिथे काय होतं ते शब्द बोलले ते याला काय म्हणतात, गोपींना दूरदर्शन आणि दूरश्रवण या दोन्ही सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. त्यांना अपरोक्ष साक्षात्कार झाला होता. आम्ही आपल्याला साक्षात्काराचे दोन प्रकार सांगितलेले आहेत, एक परोक्ष साक्षात्कार आणि एक अपरोक्ष साक्षात्कार. एका ठिकाणी भगवंताची भावना करणं याला म्हणतात परोक्ष साक्षात्कार, आणि प्रत्येकामध्ये भगवंताला बघणं याला म्हणतात अपरोक्ष साक्षात्कार. गोपींनी सांगितलं उद्धवा, आणि उद्धव चाट झाले. यांना हे कळलं कसं? तिथे विचार केला की साधारण नाही बाई हे नुसती. तेव्हा बघितलं तर सगळ्या कामात ते पाठ करून आल्या. कुठे हे काय काहीच नाही. नमस्कार उद्धवा आम्हा अनपढ गोपींना नमस्कार काय करत असतात, कशाला करता पुन्हा? आणि उद्धवा आपण आम्हाला ज्ञान सांगायला आलात ना? म्हणाले सगळ्या गोष्टी ह्याच बोलतात. हो. मग उद्धवा असं वाटलं उद्धवला आता म्हणतील मग सांगा चार शब्द आम्हाला. तेव्हा तो उद्धवा ज्ञान म्हणाले. हो. तो उद्धवा मन किती असतात? उद्धवाने विचार केला खरंच अनपडायच्या. मन किती असतात हे माहिती नाही. गोपी काय विचारतात, उद्धवा प्रश्न विचारतात. उद्धवा मन तर एकच असतं ना? तेही उत्तर त्यांनी दिलं. प्रश्न विचारला. म्हणाले हो. मग उद्धवा एक मन एकालाच दिलं जाईल ना? म्हणाले हो. मग आम्ही जेव्हा आमच्या श्याम सुंदरला मन देऊन टाकलं तेव्हा, आणि तुम्ही सांगितलेल्या देवाला दुसरं मन आणायचं कुठून? आम्ही आमच्याजवळ एक मन होतं ते देऊन टाकलं. उद्धवा नमस्कार. ब कशी थोबाडीत मारली. अनपड आहेत, नावही लिहिता नाहीत, हात्याला घड्याळ देखील नाही, पण बरोबर काम करतायत तिथे. आणि तिथे तर त्या ठिकाणी ते घेऊन गेले. आश्चर्य वाटलं. उद्धवा मी श्रीकृष्णाचा निरोप, कोणत्या कृष्णाचा निरोप सांगायला लागले? अरे उद्धव जिथं देखो तिथं श्याममयी है. आमची दृष्टी जिथे जाते तिथे आणि आम्हाला कृष्णाशिवाय दिसत नाही. वेद काय सांगतात, सर्वम खलिदम ब्रह्म. हे सांगायला आले होते की सगळ्या ठिकाणी तुम्ही ब्रह्माला बघा. या ब्रह्माची सगळ्या ठिकाणी अनुभूती करतायत. मग हे काय अनुभव श्रेष्ठ आहे की उपदेश श्रेष्ठ आहे? अनुभव जास्त श्रेष्ठ आहे. म्हटलं आता त्यांना काय ज्ञान सांगू? राधेजवळ घेऊन गेले. राधेचं स्वरूप काय होतं? 9 वर्षीय बालिका, नील वस्त्र परिधान केलं, सुवर्णासारखं तेज होतं. नमस्कार केल्याबरोबर राधेने तेच म्हटलं की उद्धवा आम्हा अनपढ गोपींना नमस्कार काय म्हणून करता? उद्धवा तेव्हा आणि उद्धवा मी निरोप सांगायला, कोणत्या कृष्णाचा निरोप सांगायला आले? उद्धवा उद्धवा आणि मथुरेला कृष्ण आहे. उद्धवा कृष्णाने तुला काय सांगितलं, बनवलं उद्धवा तुला? अरे उद्धवा आमचा कृष्ण आम्हाला सोडून कुठे जात नाही. जिथं देखो तिथं श्याममयी है. उद्धवा आणि इथे तिथे कोणत्या श्रीकृष्ण? श्रीकृष्ण फक्त मथुरेतच आहे. आम्हाला निरोप नको आहे, आम्हाला कृष्ण हवाय. आणि आमचा कृष्ण कधीही आम्हाला सोडून जात नाही. प्रबल भावना करा की माझा कृष्ण माझ्या जवळ आहे आणि मी आपण एकटे नाहीत. कृष्ण सदैव 24 तास इतकं जवळ आपल्या कोणीच नाही आहे. 2 गोष्टी माणसाला दिसत नाहीत, अति दूरात अति समीपात वेद सांगतात. तेव्हा इतकं जगातली कुठली गोष्ट आपल्या इतकी समीप नाही जितका देव समीप आहे आपल्या इतका. तेव्हा उद्धवा आणि तुम्ही आम्हाला ज्ञान सांगायला आला उद्धवा, आणि तुम्ही कृष्णाचा निरोप सांगायला आला उद्धवा. तुम्हाला कृष्णाला बघायचं आहे. आश्चर्य वाटलं.
एकदम उद्धवांनी बघितलं, एकही गोपी नाही दिसली, सगळे श्रीकृष्ण. उद्धवांनी नमस्कार केला. आणि हे काय आहे? उद्धवा उद्धवा कृष्ण म्हणतात. उद्धव पागल झाले, सगळ्यांना पागल म्हणत होते. एकही गोस्वामीजींनी काय लिहिलं, जान तो सोयी सोयी होई जाई, जान तो तुम्ही तुम्ही होई जाई. ब्राह्मण त्याला जाणून त्याचं स्वरूप येते. एकदम सगळ्यांना पागल म्हणत होते. उद्धव 3 दिवस पर्यंत दिवस रात्र ते कीर्तन करत राहिले. Jai Krishna, Krishna, Jai Krishna.